आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे विधिमंडळातील सहकारी आमदार तुकाराम कातेसाहेब काम करतात आणि त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन करण्याचं भाग्य मला मिळालं आणि ऑफिस बघितल्यानंतर आमदाराचं ऑफिस कसं असावं हे देखील बघता आलं। आता हे ऑफिस बघितल्यामुळे मी आता रत्नागिरीत जाऊन असं ऑफिस करणार आहे। एवढं चांगलं ऑफिस कातेसाहेबांनी या ठिकाणी उघडलेलं आहे, जनतेच्या सेवेसाठी उघडलं आहे आणि मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या कार्यालयातनं जनतेचे सगळे प्रश्न सुटतील असा आशावाद देखील व्यक्त करतो। मी देखील अनेक संस्थांवर काम करतो। अनेक संस्थांवर काम करत असताना मुंबईमध्ये कुठं बसावं हा एक प्रश्न निर्माण होतो। परंतु चेंबूरचा माझा प्रश्न सुटला आहे, त्याबद्दल कातेसाहेबांना धन्यवाद देतो। आणि व्यापाऱ्यांनी देखील मला एक खोका दिला होता, तो म्हटलं उघडून दाखवा। तसाच खोका घेतल्यानंतर उद्या सकाळपासून परत बोंबाबोंब सुरू व्हायची। चेंबूरच्या व्यापाऱ्यांकडनं उदय सामंतनं खोका घेतला, खोकामध्ये गणपती होते तेच सांगतो ना। आणि तो खोका उघडल्यानंतर त्याच्यातनं विघ्नहर्त्याची मूर्ती या सगळ्या मंडळींनी म्हणून मला दिली। त्या विघ्नहर्त्याकडे देखील प्रार्थना करतो की कातेसाहेबांवर कधीही राजकीय विघ्न येऊ नये, त्यांना कोणी पाण्यात बघू नये, त्यांची राजकीय कारकीर्द अशीच बहरत जावी। आणि त्याच खोक्यातनं बाहेर आलेल्या विघ्नहर्त्याला ही देखील प्रार्थना करतो की जे कायमस्वरूपी आमच्यावर पत्रकार परिषद घेतात त्यांना चांगली बुद्धी दे। पुन्हा एकदा कातेसाहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ये चेंबूर स्टेशन है और चेंबूर स्टेशन में बहुत सारे नागरिक चेंबूर स्टेशन में भाजी लेने के लिए, तरकारी लेने के लिए, कुछ भी कपड़ा लेने के लिए आते हैं। तो इस बहाने काम, अपना घर का काम या कोई वाड़ी का काम, अपना मंडल का काम या कोई सोसाइटी का काम करने के लिए मेरे ऑफिस में आ सकते हैं। इसलिए चेंबूर स्टेशन के बाजू में ये जगह मिला है। मैं आज हमारे उदय सामंत साहब इधर आए हैं, उनके हाथ से ओपनिंग किया है और सभी हमारे शिवसैनिक, भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता, आरपीआई के कार्यकर्ता, राष्ट्रवादी के कार्यकर्ता, सभी कार्यकर्ता यहाँ पे आए थे और सब ने आशीर्वाद दिया है, मुझे मिले हैं और शुभेच्छा भी दिया है कि चेंबूर का जल्द से जल्द जितना भी काम है वो करना चाहिए। और मैं भी चाहता हूँ कि मेरे हाथ से ये 5 बरस में चेंबूर का कुछ ना कुछ कायापलट होना ही चाहिए। ऐसा मैं मेरे दिल में ठान लिया है कि जो डेवलप झोपड़पट्टी नहीं होता है, वो झोपड़पट्टी के बारे में बहुत सारा मैंने मेहनत तो अभी करना चालू किया है। जो डेवलपर काम नहीं करता उसका शिंदे साहब से कंप्लेंट करके कुछ ना कुछ करने का करके मैं मेरे दिल में ठान लिया है और चेंबूर का जल्द से जल्द विकास बहुत अच्छे तरफ से करना है मुझे। जो पब्लिक याद करेगा ऐसा जो ये है वो रहेगा, याद रहेगा। चेंबूर अभी एकदम, जो चेंबूर सिटी अभी है वो एकदम मध्यभागी हो गया है। यानी ये साइड में दादर है, ये वो साइड में वाशी है, ये साइड में घाटकोपर है और फ्रीवे जो आता है वो अपना चेंबूर में शिवाजी महाराज चौक में उतरता है। तो चेंबूर को अच्छा डिमांड आया है और चेंबूर में ज़्यादा से ज़्यादा झोपड़पट्टी होने के कारण थोड़ा सा जो चेंबूर का विकास जो आगे होना चाहिए वो नहीं हो रहा है। तो झोपड़पट्टी पहला पूरा ख़त्म करने का है। चेंबूर जो झोपड़पट्टी है उसको एसआरए में लाके, एसआरए से उनको पक्का घर खुद का देके अपन एसआरए के थ्रू से रीडेवलप कैसा करने का वो मेरे दिल में है और दिल में मैं बहुत करना चाहता हूँ और ये करके रहेंगे। मैं ये इतना ही कहना चाहता हूँ कि 10 साल से जिसने काम नहीं किया उसने, जनता ने उसको घर में बिठा दिया और मुझे चुन के दिया। उनको मालूम है तुकाराम काते काम कर सकता है, इसलिए मुझे चुन के दिया है। मैं सभी मेरे चेंबूर के जनता का मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। उदय सामंत साहेबांनी आज मला आशीर्वाद देऊन गेलेले आहेत आणि इथे आज जे त्यांनी माझ्या ऑफिसचं उद्घाटन केलं आहे ते ऑफिस खरं जनतेसाठी खुलं केलेलं आहे। कारण का मी निवडून आल्यानंतर मला चांगलं ऑफिस मिळत नव्हतं चेंबूरमध्ये, परंतु एका दानशूर माणसाने मला हे ऑफिस दिलेलं आहे आणि आज तिथे बसून मी जे चेंबूर जे कामानिमित्त चेंबूरला येतात तेही माझं इथे काम करून घेतील आणि ह्या ऑफिसचा सर्वांना उपयोग होईल म्हणून हा जनतेसाठी ऑफिस उघडलेला आहे आणि जनतेने त्यांनी पूर्ण लाभ घ्यावा असं मी तुमच्या मार्फत त्यांना विनंती करतो। खास करून चेंबूरची जी एसआरए आहे, जी झोपड़पट्टी सुधारणा आहे ती सुधारणा होत नाही आहे
10 वर्षात कुणीही त्याला हात लावला नाही झोपडपट्टीला, परंतु मी आता आल्यापासून त्या झोपडपट्टीचा विकास कसा करता येईल आणि झोपडपट्ट्या करून त्यांना बिल्डिंगमध्ये पक्क्या घरात कसा घेऊन जाण्यात येईल हा मी पूर्ण प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न माझा यशस्वी होईल. कारण एकनाथ शिंदे साहेब माझ्या मागे आहेत. आज उदय सामंत इथे येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपण या झोपडपट्टीचा माध्यमातून एक जनता दरबार घेऊ आणि त्या जनता दरबारमध्ये आपण निर्णय घेऊ. जे बिल्डर काम करतात त्या बिल्डरना ठेवू, जे नाही काम करत त्याला हाकलून देऊ. नारळ तर शिंदे साहेबांच्या हातून फोडणारच आहे, कारण का काही लोकांना खूप जळण होते. 10 वर्ष ज्यांनी काय काम केलं नाही तेच आता माझ्या विरोधात काय ना काहीतरी पसरवत आहेत. अरे तुम्हाला जनतेने 10 वर्ष दिली होती ना, मग 10 वर्षात तुम्ही घाटल्याचा विकास का नाही केला? 10 वर्षात तुम्ही घाटल्याचा विकास करायला पाहिजे ना. आता मी शिंदे साहेबांच्या माध्यमातून खरं म्हणजे इन्व्हायरमेंटमध्ये जे SRA ते अडकलेले आहे त्या इन्व्हायरमेंटमधून त्यांना बाहेर काढण्याचा शिंदेसाहेब प्रयत्न करतायत. परंतु आता यांना काय सुटले आहे की झालं अरे मला 3 महिने झाले, इनमीन 3 महिने झालेत. 3 महिन्यात तुम्ही 10 वर्ष भोगली, मला 3च महिने झालेत. तरी 3 महिन्यात मी खूप काय काम केलं असं मी सांगेन. कारण का इन्व्हायरमेंटमध्ये जी झोपडपट्टी घाटल्यातली जी फसली होती ती बाहेर काढण्याचा प्रयत्न मी करतोय आणि करणार आणि करत राहणार. लवकरात लवकर इन्व्हायरमेंटमधून बाहेर काढून शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण तिथे नारळ फोडणार आहोत. उघडा राहील सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत हा ऑफिस उघडा राहील आणि जनतेचे कामं 12 तास आम्ही इथे करू. आणि माझं घर पण खाली असतो, घरामध्ये पण लोक येतात आणि घाटल्यामध्ये सुद्धा एक ऑफिस आहे, तिथे सुद्धा लोक येतात आणि लोकांची सेवा आपण सर्व आमचे शिवसैनिकांना घेऊन आम्ही ही सेवा करू. महाराजांना हार घातलं त्यांनी आणि तेव्हाच साहेबांनी त्यांच्या नगर विकासाचा जो फंड आहे तो फंड साहेबांनी डिक्लेअर केला आहे. लवकरात लवकर त्याचं काम चालू होईल. आणि शाळेचं तर तुमचं एक माग होती. शाळेची माग आहे, आता ते बघू, शाळेचं काहीतरी करू, काही ना काहीतरी करण्यात येईल. धन्यवाद. चला.